ही बघा आता रताळाच्या येलाची भाजी आणली आहे मी. रताळाच्या येलाची भाजी लई चांगली असते खायला. वनस्पतिक असते ती औषधी. रताळाच्या भाजीचं असं बारीक चिरायचं, त्याच्यात मसूरची किंवा हरभऱ्याची डाळ घालायची आणि हे असं बारीक चिरून त्याच्यात मग थोडासा पालक घालायचा. ही पालक पण आणला आहे मी. आमच्या तिथं परड्या जरा भाजी भेटते. मग एकटी पुरतं म्हटलं तेवढंच जरा करून खायचं. मी भाजी केली की मग आयाबायासनी जरा देतोय मी. मग त्या म्हणतात तुझी चांगली भाजी झाली असे म्हणते. मी करा म्हणताना म्हणते तर आम्हाला होत नाही बाई तसली भाजी. मग ही आता ह्याच्यात पालक आणला आहे, हे रताळाची भाजी आणल्या. पुढचं शेंडं आणायचं रताळाचं. रताळ काढून आम्ही राहिलेलं हे बघा, हे असं शेंडं असतात. हे असं शेंडं, ह्या शेंड्याची अशी थोडी ही अशी भाजी घ्यायची आणि ती भाजी आयुर्वेदिक म्हणजे डोळ्याला चांगलं असतं. ही रताळाच्या भाजीचं, रताळाची भाजी खाल्ल्याला डोळ्याला चांगलं असते. म्हणजे डोळ्याला जरा दिसायचं कमी असलं तर चांगलं दिसतंय, त्रास होत नाही डोळ्यासनी. हे मी बघितलेलं आहे म्हणून डॉक्टर पण बोलले रताळं पपई खायची म्हणून मग आता रताळं संपल्यात. मग त्याला आता आम्ही हे रताळाचं बी म्हणून असं लावलेलं असतं येल. त्या येलाला ही अशी भाजी आलेली आहे. मग ती भाजी काढून आणली आणि बारीक अशी चिरायची रताळाची आणि त्याच्यात मोहरीची आणली. परत मुळ्याची भाजी आणली. मुळ्याची बी पानं काढून आणल्यात. हे बघा अशी ही मोहरीची आणली आणि ही मुळ्याची आणली. मग अशी मिक्स करून ही भाजी करायची. तेल कांदा घालून फोडणीला घालायचं. कांदा घालायचा नाही, लसूण घालायची. मग चांगली होते ती भाजी. आणि डाळ आपल्याला आवडत तर घालायची, मसुराची घालावी किंवा तुरीची घालावी. आणि चांगली सुकीच बिन पाणी घालता ही भाजी शिजवायची उभीवर. जराशी पिळायची, उकडायची नाही. उकडले की त्यातलं सगळं जातं आहे, शिजलेलं सगळं त्याच्यातच जातं आहे. ते जीवनसत्व गेल्यावर मग काय खाणार म्हणून शिजवायची. पिळायची नाही भाजी, उकडून धुवूनच स्वच्छ घालायची. ही जरा पाणी राड झालेलं आहे, 2-3 वेळा धुयाची ही भाजी. 2-3 वेळा धुतल्याचा की मग ह्याच्यात हे पाणी सगळं राडे जातं आहे. आणि स्वच्छ करायची आणि पिळून आपली टाकायची. तेल कांदा लसूण फोडणीला घालून टाकायची. म्हणजे तेवढ्यात ही चांगली भाजी होती. अशी तुम्हाला बी भेटली तर ही रताळाची, मोहरीची, मुळ्याची अशी मिळून मिक्स करून भाजी ही खावा. हे चांगलं असते. तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.